पुणे सातारा महामार्गावरती सारोळा गावाच्या हद्दीमध्ये डिजिटल साइन बोर्ड आणि स्पीड कॅमेरे लावण्यासाठी ग्रँटी आणि कंटिलेव्हर बसवण्याचं काम सुरू आहे। मुख्य महामार्ग रस्त्यावरची वाहतूक तात्पुरती स्वरूपात बंद करण्यात आली आहे। गोंदियामध्ये रब्बी हंगामासाठी सुमारे 6200 हेक्टरवरती धानाची नर्सरी तयार। एकूण 65,000 हेक्टरवरती लागवडीचं उद्दिष्ट। सध्या 23,000 हेक्टरवरती उन्हाळी धानाची लागवड पूर्ण। नाशिकच्या चांदवडमध्ये सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आमरण उपोषण मागे शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या शिष्टाईला यश। कांदा मका पिकांना कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडला होता। परभणीतील शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सुरू केलेलं आमरण उपोषण मागे चंद्रशेखर बावनकुळेंसोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं। मात्र 4 मार्च रोजीचा मोर्चा काढला जाणार आहे। जळगावच्या 40 मध्ये सलग 4थ्या दिवशीही लिपिक वर्गाचं काम बंद आंदोलन सुरूच। लिपिक वर्गाच्या आंदोलनाची शासनाकडून अद्यापही दखल नाही। तात्काळ निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा आंदोलकांचा इशारा। सोलापूरमधील सिद्धेश्वर तलावातील शेकडो माशांचा मृत्यू। शेकडो मासे मृत होत असल्यानं प्रहार संघटना आक्रमक। तर प्रहारनं पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरील पायऱ्यांवरती मृत मासे टाकले। माशांच्या मृत्यूला महापालिका आयुक्त जबाबदार असल्याचाही प्रहारचा आरोप। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यामध्ये आंबा काजू बागायतदारांचा धडक मोर्चा। आंबा काजू पिकासाठी सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन। तर हमीभावासाठी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा। रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा किनारपट्टी भागांना सर्वाधिक फटका। चिपळूण परिसरातील अनेक बागांमध्ये मोहर सुकण्याचं प्रमाण वाढलं। यंदाच्या हंगामामध्ये उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 7,800 रुपयांचा दर। तुरीच्या दरामध्ये जवळपास 600 ते 700 रुपयांची घसरण। नाफेड मार्फत हमीभावानं तूर खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। कांद्यावरती करपा चिकटा रोगाचा प्रादुर्भाव। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटामध्ये। लातूर जिल्ह्यातील तब्बल 136 गावांमधील शेती पिकांचं मोठं नुकसान। जिल्ह्यातील 23,104 शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका। अकोल्यामध्ये रानडुकरांनी 4 एकरातील केळीची बाग उद्ध्वस्त केली। अकोले तालुक्यातील जहागीरमध्ये प्रशांत माकोडे यांच्या केळीच्या बागेचं मोठं नुकसान। 2000हून अधिक केळीची झाडं तुटली। अमरावतीमधील सीसीआयची कापूस खरेदी नोंदणी 27 फेब्रुवारीला बंद होणार। कागदपत्रांअभावी शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता। गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये कापसाच्या दरात 1,000 ते 1,200 रुपयांची घसरण। शेतातील विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरबन बोंडगावातील घटना। या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ उपशाचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। बाजार पूल परिसरामध्ये यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं गाळ काढण्यास वेग आलेला आहे। वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। अरुणावती नदीमध्ये सांडपाणी थेट सोडलं जात असल्यानं नदीचं पाणी हे दूषित होत आहे। प्रशासनानं तात्काळ लक्ष द्यावी आणि नदीला दूषित करणारं सांडपाणी रोखावं अशी नागरिकांची मागणी आहे। अमरावती महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये 5 दिवसीय गुलाब उत्सवाचं आयोजन। गुलाबाच्या वेगवेगळ्या प्रजातीची माहिती व्हावी यासाठी उपक्रमाचं आयोजन। गुलाब उत्सव संपल्यानंतर याच ठिकाणी झाडांचं प्रत्यारोपणही केलं जाणार। पुणे सातारा महामार्गावरती कंटेनर दुभाजकाला धडकल्यानं भीषण अपघात। चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नंदुरबारच्या गंगापूर हत्या प्रकरणी पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यामध्ये। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांकडून सापळा रचत 25 वर्षीय तरुणाला अटक। आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलिसांची माहिती। बुलढाण्याच्या दुधा गावामध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार। 4,80,000 रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केलेत। संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत।
बदलापुरातील बेकायदेशीर IVF सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरवरती कारवाई केली जाणार. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती. स्त्रीबीज प्रकरणामध्ये बोगस वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग, चाकणकरांची माहिती. सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणग्रस्तांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला कायमस्वरूपी स्थगिती द्यावी. आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवलीतील पालिकेची 80 कोटींची थकबाकी आणि नोटरी घरांचा गुंता सुटणार. कल्याण डोंबिवलीमध्ये नोटरी करारावरील घरांचे टॅक्स ट्रान्सफर रखडल्यानं नागरिक अडचणीमध्ये. सुमारे 20,000 घरमालक पावती नावावरती नसल्यानं त्रस्त झालेत. दापोलीच्या नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. सातबार अवतारावरती खरेदी खताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी 10,000 रुपयांची मागण्यात आली होती लाच. रत्नागिरीच्या मंडणगड, दापोली आणि खेडमधील नवीन पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारती मंजूर. 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर. बुलढाण्याच्या चिखला गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून वादाचं प्रकरण. पोलिसांकडून गावातील 2 गटातील जवळपास 53 जणांवर गुन्हे दाखल. दरम्यान आज संध्याकाळी चिखला गावातील संचारबंदी शिथिल केली जाणार, पोलिसांची माहिती. मालेगाव मनपामधील नमाज पठण प्रकरणामध्ये पोलिसांकडून 7 जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. मालेगाव मनपाच्या विद्युत विभागामध्ये काही जणांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. सुप्रीम कोर्टानेही वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार. हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कराडनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. चंद्रपूरमध्ये आंतरजातीय विवाह केल्यानं सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप. 2023च्या मे महिन्यामध्ये दाम्पत्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर गावातील लोकांनी आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकला. कुटुंबियांनी भडकावल्यानं गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा दाम्पत्याचा आरोप आहे. कांदिवलीमधील बालभारती मगनलाल जे पंचोलिया कॉलेजला विद्यापीठाची नोटीस आहे. गुजराती भाषेत नाव असल्यानं विद्यापीठानं नोटीस पाठवली आहे. चंद्रपुरातील किडनी प्रकरणामध्ये SIT नेमल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत माहिती दिली. संबंधित प्रकरणामध्ये व्यापक चौकशीही केली जाणार.